सर सर त्यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्राचे सहकार मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब सर्व व्यासपीठावरील मान्यवर काळेसाहेब आमदार साहेब ठाकरे आहेत, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व उपस्थित मान्यवर, फार तुमचा वेळ मी घेणार नाही. आज बाळासाहेबांची संपर्क मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नियुक्ती झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आज त्याचा पहिला दौरा आहे त्यांचा. आज साहेब आम्ही काही मागण्या तुमच्याकडे आज करणार नाही. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या जिल्ह्यामध्ये मागच्या 10 वर्षाच्या काळात आपल्या पक्षाची प्रकृती जरा तोळामासच होती. जिल्हा परिषदेमध्ये 3 मेंबर होते. एकही नगरपालिका आपल्या ताब्यात नव्हती. अजितदादांच्या आशीर्वादाने पक्षाच्या आदेशानुसार माझी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या साथीनं त्या जिल्ह्यात पक्ष बांधणीचं काम हाती घेतलं. मला आनंद याचा आहे की सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद सगळीकडे सगळ्यांना मिळाला. साहेब आम्ही सगळ्या जिल्ह्याचा दौरा केला, सगळ्या नेते मंडळी एकत्र घेऊन जे कार्यकर्ते दुरावले होते, आदरणीय शरद पवार साहेबांच्या काळापासून जे कार्यकर्ते काही कारणामुळे बाजूला गेले होते, आम्ही त्या कार्यकर्त्यांना एकत्रित केलं. आदरणीय अजितदादांचा जो स्वभाव आहे, रोख काम होत असेल तर हो म्हणणं सगळ्या जिल्ह्यात मिळालेला. सगळीकडे यश मिळेल असं नाही, आणि ते एकही विधानसभा आमदार नाही आपला. काही मोजकेच विधानसभा जिल्हा परिषद सदस्य आहेत. काही महत्वाच्या मंडळींनी आपल्या पक्षात प्रवेश केलेला आहे. अजितदादांचे विचार, जी पक्षाचे धोरण आहे, त्याच्याकडे बघून बरेच जण आकृष्ट झाले आपल्या पक्षाकडे. निश्चितच या नवीन आलेल्या सगळ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो, नवीन जुने असा फरक न करता कुणावरही अन्याय होणार नाही. जो निवडून येणार आहे त्यालाच उमेदवारी मिळेल. कुठेही गडबड होणार नाही. याच्या आधी काय झालं ते मी काय सांगत नाही तुम्हाला, पण तो तालुकाध्यक्ष असेल, जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल, पंचायत समितीचा उमेदवार असेल, कुठेही काही गडबड होणार नाही. फार सर्वेवर पण आपण जाणार नाही, परंतु योग्य त्या ठिकाणी योग्य त्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल असं आश्वासित मी याच्या संपर्क मंत्र्यासमोर आपल्याला दिलं. मंत्री महोदय, आमचे बरेच नवीन सहकारी इथं आलेले आहेत. आमचे गफार कादरी साहेब आहेत, MIMचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष होते. हा हॉल जो आहे त्यांच्या सूचनेनुसार आपल्याला मिळालेला आहे. आखरी तक विधानसभा तक आपले सबके सामने जबान आपली जनतेचा वाद सोडा, परंतु एका मध्यवस्तीमध्ये एक चांगल्या प्रकारचा हॉल सगळी यंत्रणा आम्हाला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये गफार कादरी साहेबांचा प्रवेश झाला. आमचे माजी आमदार नितीन पाटील साहेबांनी प्रवेश केला. अखिल शेठ आमचे वैजपूरचे आलेले आहेत. असे वेगवेगळ्या पक्षातून चांगले दमदार व्यक्ती आपल्या पक्षात आलेले आहेत. मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, मी भावी आमदार आहे. पण ह्या सगळ्या निवडणुकांच्या पोचा हा पाया जो आहे तो स्थानिक स्वराज्य मतदारसंघ आहे. नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, तालुका पंचायती असतील, या सगळीकडे जर का आपण चांगल्या ताकदीने निवडून आलो तर जो पण उमेदवार पक्ष देईल विधानसभेला त्याला त्याचा निश्चित फायदा झाल्यानुसार राहणार नाही.
बरेच जण विचारतात साहेब युती होणार का? आता संपर्क मंत्री आले, संपर्क मंत्री सगळ्या योग्य निर्णय घेतील. काही जणांचं म्हणणं ह्या पक्षाबरोबर जायचं, काही जणांचं म्हणणं या पक्षाबरोबर जायचं, काही जण म्हणतात एकला चलो रे. पण मी तुम्हाला आश्वस्त करतो, पक्ष त्यांना जे आवश्यक आहे तसं होणार नाही, परंतु पक्षासाठी आवश्यक तो निर्णय नक्की घेतला जाईल. कार्यकर्त्याला अन्याय होऊ देणार नाही. काही तालुक्यात आमचे कार्यकर्ते म्हणून युती करायचीच नाही, बरोबर आहे. पण वर आपण युती केली, खाली कार्यकर्त्यावर जर का युती केली तर खऱ्या काढल्यावर कदाचित अन्याय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बऱ्याच ठिकाणी उमेदवार चांगले पण राखीव जागेची अडचण आहे. काही राखीव जागेवर उमेदवार चांगले आहेत, ती जागा ओपन झाली, असे वेगवेगळे कंगोरे त्याच्यामध्ये आहेत. निश्चित तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. फार मी तुमचा वेळ घेणार नाही, परंतु संपर्क मंडळासमोर एक शब्द मात्र नक्की देतो साहेब, या पुढील काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत, जास्तीत जास्त नगरपालिका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येईल आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या सुद्धा जास्तीत जास्त युतीमध्ये दुसरे जे सहकारी त्यांच्यापेक्षा जास्त आपल्या येतील. आणि जिल्हा परिषदेची सत्ता जी आहे, आपल्याला विचारल्याशिवाय कोणी त्या सत्तेवर बसू शकणार नाही, एवढी ग्वाही मी या प्रसंगी आपल्या सगळ्यांची. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली. त्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब, आपले जिल्हाध्यक्ष पदवीधराचे आमदार सतीशरावजी चव्हाण, माजी आमदार नितीनजी पाटीलजी, आपले शहराचे अध्यक्ष अभिजित भैया देशमुख, उपस्थित असलेले दिलीपरावजी बनकर, त्याचबरोबर अनुरागजी शिंदे ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर शहरामध्ये एवढी मोक्याची असलेली एवढी मोठी जागा आपल्या पक्षाच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली. ते एमआयएमचे नेते राहिलेले आणि आता राष्ट्रवादीचे नेते असलेले माननीय डॉक्टर गंगाजी गाजरे साहेब, डॉक्टर सोनवणेजी आहेत, अखिलबाई आहेत, अनेकांची नावं घेत आहेत. ते सर्वच व्यासपीठावरील समोरील सर्व युवक असतील, महिला असतील, विविध सेलचे पदाधिकारी असतील आणि आपण सर्व उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्ह्याची धुरा माननीय नेते आमचे सतीशरावजी चव्हाण साहेबांनी स्वीकारली आणि तेव्हापासून आपल्या पार्टीमध्ये नव चैतन्य आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. अनेक नवीन पदाधिकारी दुसऱ्या पक्षातले आपल्या पक्षात येतात आणि त्यांना काहीतरी एक आशाचा किरण आपल्या पक्षामध्ये दिसतोय. खरं म्हणजे अनेक मुस्लिम बाई इथं बसलेले आहेत. मी त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की ते सुद्धा मोठ्या संख्येने आपल्या या पक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, मोठ्या आत्मविश्वासाने या ठिकाणी आलेले आहेत आणि तो आत्मविश्वास कायम ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातत्याने करेल, ही ग्वाही सुद्धा आम्ही या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी देतोय. कारण आपले नेते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब हे सर्व जाती धर्म त्यांच्या पुढच्या बाकीचे सगळे आम्ही सुद्धा खाली बसतो बरं का. कोणी काहीतरी तालुका अध्यक्षाला बसायला जागा नाही, कुठे कोपऱ्यात उभा आहे, जी सरचिटणीस आहेत पक्षाचे ते कुठेतरी कोपऱ्यात. कारण मान सन्मान आपणच आपल्या लोकांना दिला पाहिजे ना. आता जी कोणी खुर्चीवर बसते कुणाला उठा माहिती, आम्ही उठा म्हणलं तर सगळे नाराज आमच्यावरच, कशाला अध्यक्ष केले आला आम्हाला उठवायला, असं नाही ना. थोडं आपण पण शिस्त पाळूया जरा व्यवस्थित. शेवटी सगळ्याला मान सन्मान, लोक काय येतात त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे. आपला पक्ष सर्वाला सोबत घेऊन जाणार आहे, सर्व जाती धर्माला, आपणच थोडी शिस्त पाळूया. त्यामुळे आपण पाहिलं असेल की मध्यंतरी बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात अर्धमसला गावाला घटना घडली. रमजान ईद सारखा पवित्र सण होता. दुसऱ्या दिवशी आम्हा सगळ्यांना वाटलं किंवा नेमकं काय होईल, आता मोठं संकट आलं. परंतु आपण सर्वांनी पाहिलं, पहाटे घटना झाली. 5:30 वाजता ही बातमी माननीय नेते अजितदादा पवार साहेबांना कळाली आणि 6 वाजता कलेक्टरने एसपी ला त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या दोन्ही यंत्रणा तिथं पाठवल्या
आणि 7:30 वाजता जे आरोपी होते त्यांना अटक करण्याचं काम केलं आणि गाव शांत झालं. बाहेरून लोक चालले हे कळाल्याबरोबर सगळ्या गाड्या चालल्या. गावकऱ्यांनी एकी दाखवली, सगळ्यांना इशी बाहेर थांबवलं. तुम्ही आमच्या गावात यायचं नाही, हा आमच्या गावाचा मसला आहे, आम्ही सोडवतो. एकही गाडी बाहेरची येऊ दिली नाही आणि सगळ्या बांधवांनी, मराठा असतील इतर बांधव असतील, सगळ्यांनी आनंदाने गळ्याला गळा लावून रमजान ईद आपली साजरी केली. 4च दिवसांना आदरणीय अजितदादा पवार साहेब बीडला आलेले होते. मी स्वतः होतो त्यांच्या बरोबर. आम्ही एका आमचे मुस्लिम नगरसेवक आहेत त्यांच्या घरी चहाला गेलो. काही मौलाना आले, गावातले लोक आले, त्यांनी मागणी केली दादाकडे, एकच मागणी केली की अशी घटना पुन्हा महाराष्ट्रामध्ये कुणी करायची हिंमत करू नये, त्यासाठी तुम्ही UAPA कलम त्याच्यावरती लावा. हे कलम लावायला SP ला अधिकार नाही, कमिशनरला अधिकार नाही, गृह मंत्रालय राज्य सरकारची परवानगी घेऊनच हे कलम लावायला लागतं. दादानी सांगितलं ठीक आहे मी बघतो. 2च तासांना कलेक्टर ऑफिस मध्ये मीटिंग झाली आणि SP ला आदेश दिला की UAPA कलम लावायचा प्रस्ताव तुम्ही राज्य सरकारचा जैसा बोले तैसा चालेल. नुसतं बोलणं नाही, नुसतं भाषण नाही, नुसतं मतासाठी तुम्ही आमच्या सोबत येऊ नका. तुम्ही या हिंदुस्थान मधले आहेत, तुम्हाला इथं राहण्याचा अधिकार आहे. तुमच्या हिताचं रक्षण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय नेते अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी करतील. ही ग्वाही आज या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. कारण उगीच काहीतरी कुणी बोललं, कुणी आमच्या पार्टीतला बोलला म्हणून काही अजितदादा पवार नाही बोलले, बाबासाहेब पाटील नाही बोलले, सतीश चव्हाण नाही बोलले आणि आमच्या तर तोंडून कधी येणार नाही दोघांच्या. आम्हा दोघांना कधी जात शिवलेली नाही. आम्हाला माणूस हीच जात माहित आहे, माणूस हीच जात माहित आहे. आणि म्हणून आता आपण या निवडणुका तुमच्या आहेत, ही निवडणूक तुमची आहे, कार्यकर्त्याची आहे, पदाधिकाऱ्याची निवडणूक आहे. कामाला लागा. तालुक्याचा आढावा झालाय, आतापासून मला उभं राहायचंय. तुम्ही कामाला लागा, जिंकून तुम्हाला यायचंय. तिकीट मिळेल का? मिळेल. तुम्ही कामाला तर लागा. उद्या तिकीट दिल्यावर तुम्ही कामाला लागल्यावर दुसरा खळा घेऊन इकून येते, आपण मागत राहिलो. वेळ कमी आहे. मग नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, ज्या भागामध्ये जो माणूस ज्याचं वजन आहे, ज्याचं 4 माणसामध्ये बाबा काहीतरी काम आहे, त्याला निवडून देतील अशा पदाधिकाऱ्यांनी तिकीट मागावं. त्याला तिकीट देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल. एकत्र लढायचं, वेगळं लढायचं, नेते निर्णय घेतील. शेवटी आपण तिघं एका पक्ष माहितीमध्ये आहोत, निर्णय होईल. पण उद्या वाटाघाटी बी करायचं म्हटलं तर आडोलची जागा कुणाला सोडा, आम्हाला सोडा का म्हणू आपण. छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यकर्ता संवाद मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार सतीशरावजी चव्हाण साहेब, शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब, अभिजित भैया देशमुख शहराध्यक्ष, हनुमंतरावजी भागवत, माजी सभापती डॉक्टर गफार कुरेशी, माजी आमदार नितीनजी पाटील साहेब, अनुराग शिंदे साहेब, युवक जिल्हा अध्यक्ष, शिवाजीराव बनकर प्रदेश कार्याध्यक्ष, कल्याणजी राठोड, एकनाथरावजी गवळी प्रदेश सरचिटणीस, नागोड सोनवणेजी, उपस्थित असलेले सेलचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो, सभासद बांधवांनो, संपर्क मंत्री म्हणून माझी औरंगाबाद आणि जालना निवड केली आणि प्रथमच आपल्या शहरामध्ये आलो. एका संस्थेतही या ठिकाणी नवीन इमारतीचं उद्घाटन होतं आणि अध्यक्ष साहेबांशी चर्चा केल्यावर म्हटलं की लगेच बैठक आपल्या कार्यकर्त्यांची लावा. त्या निमित्तानं या ठिकाणी बैठक लावलेली आहे. स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका होऊ घालण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपले
अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष सुरेशजी तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या राज्याची निवडणूक करणार आहोत. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक होईल. आपण आपल्या वार्डामध्ये, महानगरपालिकेमध्ये असते, जिल्हा परिषदमध्ये असते, व्हिडिओ पाहिजे त्या तालुक्याच्या अध्यक्षांनी, शहराध्यक्षांनी इच्छुक लोकांच्या याद्या मागून घेतल्या पाहिजेत आणि जे निवडून येण्यासारखे लोक आहेत किंवा सध्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात झालेली आहे. म्हणून आम्हाला अपेक्षा आहेत, तुम्हाला मला असं वाटतं की या राज्यामध्ये दादासारखा भविष्यामध्ये मुख्यमंत्री झाला पाहिजे. पण उभे होणार नाही. आपल्याला त्याच्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा या ठिकाणी प्रचंड मतांना आपण निवडून आलं पाहिजे. आपण काम असं केलं पाहिजे की तुम्हाला उमेदवार दिल्याचा पर्याय नाही असं वाटलं पाहिजे विरोधी पक्षाला देखील. म्हणून कार्यकर्त्यांनी संपर्क ठेवावा. याद्याची जशी आत्ताच काळेसाहेबांनी याद्या सांगितल्या तशा अजून मी चालू आहे. काही ठिकाणी माझ्या कानावर आले की या वार्डातले नको दुसऱ्या वार्डातले आपल्या वार्डात घालते. याही संदर्भामध्ये ज्यांना निवडणुका बोललं पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या पेजवर आपण टाकलं पाहिजे की कुणासोबत बोललात, कुठे गेलात आणि लोकांमध्ये राहायला पाहिजे. हे निवडणुकीमध्ये आता बघितलं, महिलांना जास्त संधी भेटणार आहे, तरुणाला संधी जास्त द्यायचं चाललंय आणि मग कुणी जुन्या लोकांचा अशा आपल्याला संगम करायचे आहे. सगळेच नवीन घेऊन जमणार नाही आपल्याला. त्याच्याबरोबर काही महिलांना इथं 50% जागा मिळणार आहे, तरुणाला देखील आपल्याला संधी द्यावी लागणार आहे आणि सगळ्या गोष्टीचा मिळून या ठिकाणी वेळ घालायची आपल्याला. म्हणून आज पहिला आपण पक्षाची बैठक आयोजित केली. ज्या मालकांनी जागा दिली आमचे भाईसाहेब त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गफार भाईचं आणि अल्पसंख्याक समाजाला मी आपल्याला एक आश्वासित करू इच्छितो की आज राज्यामध्ये एकच पक्ष असा आहे की बहुजन समाजाला घेऊन चालणारा आपले नेते अजितदादा पवार साहेब आहेत. म्हणून चंद्रशेखर चंद्रकांत साळुंखे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजी बाळासाहेब पाटील सहकारामध्ये यांची हस्तांतर चला 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 अध्यक्ष आगे इधर देखो ना साहब, इधर देखो. हाँ चलो हाँ चलो चलो हाँ ऐसी छत्रपती संभाजी कौन है या नेक्स्ट कौन है? लाईट झाला झाला थर्ड घे पट गया फंस गया. देखिए भैया कृपया आपण खाली बसून घ्यायचं.
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।